मान्य जरगे पाटील साहेबांकडे धनंजय मुंडेंच्या संदर्भात काय प्रकरण आहेत काय नाही त्या व्यक्तिगत वादामध्ये मला जायची इच्छा नाही. त्यांच्या स्तरावर त्यांनी त्या संदर्भात काय करायचं, काय आरोप करायचे, त्याच्यात काय खुलासे करायचे. हैदराबाद बँकेचा आदेश लागू झाला. मराठवाड्यात रोज 310 करोड वाटप करण्यात आले. जरांगे पाटलांनी पुन्हा दगापट्टा झाला तर आंदोलनाचा इशारा दिला. नाही, मी खरं म्हणजे याच्यात मान्य जरांगे पाटलांच्या भावनेचा मी पूर्ण आदर करतो. याच्यात काही सरकारची वेगळी भूमिका नाहीच आहे. खरं आतापर्यंत जर मराठवाड्याचा विचार झाला तर साधारण 1.5 लाखापर्यंतचे दाखले पूर्वीच दिले गेलेले आहेत. आता हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर जी त्यात वंचित राहिलेली लोक आहेत त्याच्यामध्ये वेळोवेळी त्या संबंधित विभाग आयुक्त जे संभाजीनगर आहेत त्यांना खरं सूचना केलेल्या आहेत. मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय. मला वाटतं तो आकडा थोडा चुकीचा आहे. 300 पेक्षा जास्त दाखले मिळाले आहेत. परंतु त्याला निश्चितच गती देण्याची गरज आहे. काही ठिकाणी अधिकाऱ्यांना सहकार्य मिळत नाही, काही ठिकाणी जाणीवपूर्वक त्यात जी त्रिसदस्यीय समिती नेमली त्यामधले काही मंडळी सहकार्य करत अशा काही तक्रारी पुढे आलेल्या आहेत. संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आम्ही. शेवटी कालांतरानं जर अधिकाऱ्यांकडून कचोरे होत असेल तर मला वाटतं मग त्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला विचार करावा लागेल. अंतिम सूचना आता विभाग आयुक्तांना दिलेल्या आहेत. मग ते असतील, जिल्हाधिकारी असतील, खालची यंत्रणा असेल, त्याच्यामध्ये मात्र मग आम्हाला कठोर पावलं उचलावं लागतं. जरांगे पाटलांनी जे धनंजय मुंडे यांना इशारा दिलाय, माझ्या दाबी लागून 22 प्रकरणं धनंजय मुंडेची माझ्याकडे आहे. तो मान्य जरगे पाटील साहेबांकडे धनंजय मुंडेंच्या संदर्भात काय प्रकरण आहेत काय नाही त्या व्यक्तिगत वादामध्ये मला जायची इच्छा नाही आहे. तो त्यांच्या स्तरावर त्यांनी त्या संदर्भात काय करायचं, काय आरोप करायचे, त्याच्यात काय खुलासे करायचे त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.